हॅलो फ्रेंड्स, सुनीता किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मटकीची सुकी भाजी. त्यासाठी मी कढई घेतली आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आणि बाजूला मटकी उकडायला ठेवली. त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकले. हे 5 मिनिट उकडू द्यायचं, जास्त काय नाही, थोडंसंच. आणि इकडं तोपर्यंत आपल्या इथं तेल गरम झालेलं आहे. इथे मी कांदा चिरून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. टमाटा असले तर तुमच्याकडे टमाटा घ्या, उत्तमच आहे. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घेतले. आता मी याच्यात टाकले मोहरी. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकले. त्यानंतर मी जिरे टाकेन. सॉरी, माझा आवाज थोडासा वेगळा येतो आहे कारण मला थोडंसं बरं नाही आहे. तरी मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते कारण मला तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर लवकरात लवकर पाहिजे. त्याच्यासाठी माझे हे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा. प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता बघा, मी मोहरी आणि जिरे टाकल्यानंतर मी लसूण टाकला आहे. लसूण लाल झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकते. कढीपत्ता, मी दरवेळेस कढीपत्ता विसरते, आज पण कढीपत्ता विसरले, त्यामुळं मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मी कांदा टाकला आहे आणि कांदा आणि कढीपत्ता दोन्ही एकसाथ मिक्स करते आणि त्याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत मी त्याला भाजणार आहे तेलामध्ये. बघा, मी तेल जास्त नाही टाकलं कारण आम्ही तेल जास्त नाही खात. बघा आता कसं तेल थोडंसं सुटल्यासारखं झालं आहे त्याला. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये हे खालीवरी करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला आहे मी. थोडंसं गावकडचं काळं तिखट, हळद आणि थोडंसं कोल्हापुरी तिखट असं मी सगळं टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यावरून चवीसाठी चिकन मसाला आणि थोडंसं पावभाजी मसाला असं दोन्ही टाकणारे. थोडे थोडे मसाले, जास्त नाही आणि कमी पण नाही, म्हणजे थोडेसे टाकणारे चवीसाठी. म्हणजे टमाटर ते नसलं तर त्याला चांगलाच चव येते, पण टमाटर ते नाही आहे त्याच्यामुळं मी मसाले टाकले. बघा, हे आता चांगलं तेलात परतून घेतले मी. हे सगळं परतून घेतल्यानंतर जे आपण मटकी उकडायला ठेवली होती ती मटकी त्याच्यात टाकून घ्यायची. आता बघा, हे 5 मिनिट मी असं शिजू दिले. बघा, हे चांगलं मटकीला म्हणजे नाही का, मटकीमध्ये थोडंसंच पाणी राहिले, जास्त पाणी पण नाही आणि जास्त सुकं पण नाही, असंच थोडंसं ठेवायचं. जर शेंगदाण्याचं तुमच्याकडं कूट असलं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण त्याच्यात टाकू शकता, बारीक वाटलेलं. हे बघा कसं आपली भाजी तयार झालेली आहे. डब्याला देण्यासाठी ही भाजी आपल्याला रेडी आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटते आणि काय नाही हे तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.